सुद्धा आहे सगळं. शिवाजीराव तुम्ही होते त्या दिवशी बरोबर. रस्त्यातच झालं हे. आणि गावामध्ये समतोल नांदावा म्हणून मॅडमनी मध्यम मार्ग काढलेला होता. त्यांनी म्हणत होते 18 फूट आणि तुम्ही म्हणत होते 14 फूट. तर मॅडमनी दोघांच्या मधला मार्ग 16 फुटाचा केला होता. नाही हे सांगा. आठवड्याचा आणि नोंदीचा उपोषणाचा बोलण्याचा काहीही संबंध नव्हता. फक्त रस्ता फुटाचं चालू होतं तुमचं. मध्यम मार्ग काढून आपण 16. आताही मी काय म्हणलं ह्यांचं थोडं सोय करा. नाही मॅडम हे करायची गुंजाईश करायची गरज नाही ना, जागा आहे ना सर. म्हणजे उपळा हाताळी याच्यामध्ये सगळ्याची नळ निघतील. म्हणजे कुठे मग काय हे तर आता काय घेतले आता घेतले नाही का? मग तुम्ही असं म्हणणार का मागच्या 9 जणांना मी पुढे रस्त्याला मॅडम तसं नसतं. मॅडम तसं नसते. ते बरोबर आहे पण कसं आहे वाटणीला कसं बसतंय कुणाला कमी जास्त शेतामध्ये राहते कुठे काही राहते. मध्ये आम्ही 8 जण आहोत. विचार करून सांगतो मला सगळ्यांसाठी चांगलं होणार आहे ना. 4 दिवसांनी परत फोन करून सांगितलं. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सावरगाव थोट येथील एक नागरिक उपोषणाला बसला होता आणि गावकरी आणि ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मध्यस्थीने आजचा हा मार्गी लागलेला आहे मुद्दा. नेमके कशा पद्धतीने कोणत्या याच्यावरती तुमचं मिटलं हे सांगा तुम्ही अगोदर. आता एस्टिमेट झालेला आहे त्या एस्टिमेटप्रमाणे रस्ता व्हावा माझ्याकडून मोकळीक आहे. काय म्हणाल सर याबद्दल? या रस्त्याचं सर काम मंजूर झाल्यानंतर आम्ही त्यांचं सुरुवातीला एस्टिमेट केलं होतं. त्या एस्टिमेटप्रमाणे आम्ही रस्ता सुरुवातीला चालू केला होता परंतु यांनी त्याला अडवलं होतं. परंतु आता त्यांचं समाधान झालंय त्याच्यामुळे आता पुढचं काम आम्ही करायला ग्रामपंचायत तयार आहे. नूतन कार्यरत झालेले गटविकास अधिकारी सुद्धा माझ्यासोबत आहेत. पहिल्याच दिवशी तुमच्या हातावरती हा मुद्दा उपस्थित झालाय. कसं हँडल केलं या मुद्द्याला? नाही यामध्ये आदरणीय लटपणे मॅडमनी पुढाकार घेतला. हा गावातला विषय होता परंतु रस्त्याचा विषय होता. आम्ही त्यांना एकच सूचना दिल्या की इस्टिमेट प्रमाणे रस्ता करा आणि त्याला दोन्ही जे काही वादाचे विषयाचे ज्या पार्ट्या होत्या ते दोन्ही सहमत झाल्यात आणि इस्टिमेट प्रमाणे रस्ता तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात ग्रामसेवक. खऱ्या अर्थानं गावकरी आणि उपोषणकर्त्यामध्ये समन्वय घडून आणलाय उपविभागीय अधिकारी लटपटे मॅडम यांनी. कशा पद्धतीने त्याला हँडल केलं आणि लोकांना काय संदेश देणार आहात? लोकांनी आपापसात भांडणं न करता मध्यम मार्ग काढावा. दोन्ही बाजूंनी थोडीशी माघार घ्यावी म्हणजे गावाचा विकास होईल. त्या पद्धतीने आम्ही हा वाद त्यांचा मिटवलेला आहे. यापूर्वी अशी कशी कुठे घटना घडली होती का पहिल्यांदाचा हा मुद्दा आहे? पहिल्यांदाच. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. माझा वट्टा होता म्हणजे दगड होती खाडीची होती. माझा कब्जा होता आणि माझ्या ह्याच्यामध्ये आता सुद्धा आहे आठवत. आणि मला दप्तर दाखवण्यात गेली तिने. माझ्याकडे आहे. माझ्याकडे आठ नाही त्यांच्याकडे दप्तर आणायला लावा. हे पाहिजे आहे माझ्याकडे. चालतं हा चालतं. टेप आणलाय ना. आता तिथं टेपनी मोजलं नाही ना. तिथं पण मोजूया नंतर जाऊ. हां बरं आपल्या त्या पद्धतीने. शिष्यराव पूर्ण माझा तुम्ही दगडी चिरबंदी, पक्की बांधकाम, समोर खुली जागा, पूर्वेस रस्ता, पश्चिमेस नारायण कोरनोळे, दक्षिणेस संभाजी कोणाले, उत्तरेस भगवंत कोरनोळे. तुम्ही कधी देऊ घेतले आता तुमचा तिथला जो स्टार्ट पॉइंट आहे तो इथे येते रस्त्यातले. आता हे घर कुणाचं समोर? ते तुम्ही काय सोमनाथ सांगायचं? बरं तुम्ही तुमच्या पुढचं कोण आहे इथलं ग्रामपंचायतचं सांगा. सोमनाथ गुप्ते. हां अतिक्रमण आहे का त्या घराचं? नाही. नाही. मग तिथं किती फुटाचा रस्ता आहे? म्हणजे बघा मी उभारले तर त्या भिंतीच्या बरोबरीने येते अंदाजे बरं का. तुम्हाला कुठपर्यंत करायचं आहे? नाही आता रस्ता वापरात असल्यामुळे पूर्ण करावं ग्रामपंचायतचं म्हणणं होतं. ग्रामपंचायतचं म्हणणं काय पण असू द्या. ऑन पेपर काय आहे? तुम्ही कोण आहे? मनोज या पुढे या. तुम्हाला तिथेच बोलवलं होतं. कुठे इस्टिमेट? हां दाखवा बघा सर. 5.20 मीटर म्हणजे किती फूट? 5.20.
मी इंजिनियर नाही हो, माझं गणित जरा कच्चं आहे, कन्व्हर्शन तर जमतच नाही. तिथं दगड ठेवा, 5-20 तिथपर्यंत येते. तुम्ही इकडून या ना, माझ्या मागून या. चला समोर येऊ नका, येऊ. बघू द्या. मनोज, तुम्ही समोर येऊ. नाही, नाही, इथं होतं ना. हा. एक मीटर जास्त. 1 मीटर जास्त. काय करणार तुम्ही ह्या 1 मीटर मध्ये? आता कसं आहे मॅडम, पहिलं तेवढंच बोला, तेवढं इकडे तिकडे जाऊ नका. हा. ह्या 1 मीटर मध्ये तुम्ही काय करणार? म्हणजे काय करणार नाही. इथपर्यंत रस्ता आहे, ते काय तुमच्या भिंतीपर्यंत येत नाही. बरोबर आहे. कधी कधी काय असते, गावकीच्या कारभाराच्या गोष्टी एकट्या माणसाने ऐकल्या पाहिजे. जर सगळं गाव म्हणतं इथपर्यंत रस्ता घ्या, तर तुमचं म्हणणं आहे की इथपर्यंत घ्या. बरोबर आहे. आणि तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊन चुकीच्या बाईट देता, म्हणून मी आज इथे आले. चुकीच्या बाईट द्यायच्या नाही. मी बाईट ऐकली तुमची, मी तुमची बाईट ऐकली. चुकीच्या बाईट द्यायच्या नाही. मला सांगा, ह्या दोन्ही मधला एवढी जागा ठेवून तुम्ही एवढं भांडताय, एवढं उपोषण करताय, ह्याचं काय करायचं? मॅडम तेव्हा तिथपर्यंत करू लागली तिने रस्ता. अरे थांबा, तुम्हीच नका बोलू. रस्ता तिथपर्यंत करू लागली. ग्रामसेवक आहेत ना, हा, तुमच्या एस्टिमेट नुसार इथपर्यंत रस्ता येते. बरोबर आहे. स्टार्ट पॉइंट इथपर्यंत येते. मला सांगा, इथपर्यंत केला तर तुमचं काय नुकसान आहे? एस्टिमेट नुसार माझी आहे ना सर. इथपर्यंत करायला काय अडचण आहे नाही का? नाही, माझी आहे ना जागा. माझी इथं कब्जा होता. कब्जा नाही, कब्जाही मग- होता आणि मग मग- मी गुन्हा दाखल करेन. नाही नाही, कब्जाही होता काय आणि प्रयोजन आहे? दुसरी गोष्ट हो का, अतिक्रमण करून जागा ताब्यात ठेवणे हो का मॅडम? मालकाची. दगडी चिर- थांबा, काय प्रोव्हिजन आहे? पोलीस गुन्हा दाखल होते ना मला अतिक्रमण करणार. मग किती वर्षापासून आहे त्यांचं अतिक्रमण? मग ते घ्यायचं का कागदावर? घ्यायचं का सांगा? मूळ रेकॉर्ड काढा म्हणा. मूळ रेकॉर्ड काढल्याशिवाय कसं जमल? आत्ता माझा विषय यांच्या काय? सुद्धा खाडाखुडी आहेत मॅडम. यांच्या खाडाखुडी आहेत. तुम्हीच केली नसेल कशावरून? मी तुमच्या बोलण्यावरून. मी कशाला तुम्हीच करू? केली म्हणजे असेल. दप्तर माझ्याकडे येईल का मॅडम? माझ्याकडे आहे ना त्याचं. ग्रामपंचायतला ह्यांची जागा वाढवून काय फायदा आहे? काय पाहिजे मग हो का, फायदा इथं कुणाचा आहे? हो का, 5 ला 6 केले तिने. कोणी केलं? धडधडीत केले. आता कोणी केलं? ग्रामपंचायतनंच केलं असणार. रस्त्याचं मध्ये मॅडम, रस्त्याचं रस्त्याचं मजा की व्हिडिओ साहेब, तुमच्याकडे estimate आहे ना? त्याच्यात जाऊ द्या. नाही नाही, रस्ता अजून मोजायला व्हिडिओ काय साहेबच आहेत माझ्यासोबत, नवीन आलेत, आजच जॉईन झालेत. त्याच्यानुसार एस्टिमेट मध्ये काय खाडा करून नाही, ते कागदाचं जाऊ. बरं मॅडम, आता ही जागा कोणाची? थांबा हे रस्त्याचा विषय. हा, काय करायचं सांगा. इथून करायचा का रस्ता? मॅडम तुम्ही मला सांगितलं त्या दिवशी. नाही, तुम्ही चुकीची बाईट दिली. मी आठवला नोंद करून देणार म्हणले तुम्ही. म्हणले की नाही शिवाजीराव? हा, म्हणलं. तुमच्या बाईट मध्ये हा, मी आहे काहीच ना, म्हणलं तसंच आहे ना नाही. मग. मी असं काहीच म्हणले नाही, म्हणून मी आज मुद्दाम वेळ काढून आले. मला वेळ नव्हता. बरोबर आहे, पण तुम्ही त्या मला पद्धतीने एक सांगा, इथून रस्ता केला तर तुम्हाला काय अडचण आहे? तुमच्या काय दारापर्यंत येत नाहीये, इथपर्यंत करेल काय आता अडचण किती आहे? फूट व्हायला ही? ते 5.20 मीटर होणार इस्टिमेट प्रमाणे, जे इस्टिमेट केले त्याप्रमाणे एस्टिमेट 5 बघितलं मीटर साहेब? 20 5.20 मीटर. इथपर्यंत येते. तुमच्या समोर टेप लावायला लावलं. एस्टिमेट साहेबांच्या हातात आहे. टेप तुमच्या गावातल्या लोकांनी धरला. बरं मॅडम, इथपर्यंत करायला त्या काय टोकाला अडचण? आणि ह्या टोकाला तसले ते झालं. त्या मला टोकाला प्रश्न व्हायला पाहिजे. विचारायचे नाही. मग मी जर नियमाने चालले तर तुम्ही फार अडचणीत याल. मला काय करायचे लक्षात करा ठेवा. मॅडम. आता तुमच्या पुढे आमचं काय मला चालणार आहे नाही. मॅडम? करायचंय की नाही हे सांगा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता तुम्हाला जर हे करायचं असेल तुम्ही करा. विनोद साहेब, त्या दिवशी काय ठरलं होतं? विषय नाही आहे, जे आहे तुमचं आता कसं होईल समजा? 5.20. किती फूट होते हे? 3 फूट. 3 फूट होते. मग दोन्हीच्या मध्यपर्यंत आलं तर काय अडचण आहे? नाही मॅडम, कसं आहे माहिती आहे का, आता इथं जवळपास 25-30 घर आहे. तुम्ही समोरच्या घराची भिंत पाडणार का? कोणत्या? ह्या त्यांचं आठ आहे, त्यांचं आठ आहे ना मॅडम, आठ आहे ना त्याच्याकडे मॅडम. आता ही जी इकडे या तुम्ही. इथं वर या मॅडम, या तुम्ही. या तुम्ही इकडे या मॅडम, समोर या थोडं. ठीक आहे, 2 मिनिट समोर या मॅडम तुम्ही. दगडी चिरमुली, पक्के बांधकाम, समोर खुली जागा म्हणून आहे माझी. एकानं बोल. जागा म्हणून नाही, पण खुली जागा म्हणून नाही. सगळीच म्हणते का मला? पूर्वीला रस्ता आहे असं खुली जागा किती असते घरासमोर? मोठा असतंय. खुली जागा ही आहे. कुणाचे कोणती? अहो इथं आहे ना. हे कोणतं आहे? मला रेकॉर्ड हे दाखवा ना. वाड्याच्या बाजूला जागा नसतेच. मी पण खेड्यातच मोठी झाली. बंदीवाडा बरं इथं आहे ना. खेड्यामध्ये दगडी भिंतीच्या बाहेरून त्या वाड्याचं काय नसते. हा, समोरच्या बाजूला थोडीफार जागा सोडली असेल तर असेल, आजूबाजूनी काय नसते. मध्ये 5-6 घर आहेत म्हणजे 8 घर आहेत. मला तुमच्या गावातल्या राजकारणात पडायचं नाही. फक्त रस्त्याचा प्रश्न मिटवायचा आपल्याला.
बाकी तुम्ही मध्ये काय आणायचं नाही. मॅडम त्या दिवशी मी काय मार्ग काढला होता, 18 फूट कोणीतरी म्हणलं होतं टेंटमध्ये, हे 14 म्हणले होते. 14 पासून ह्यांना 16वर आणलं, 18ला कमी करून 16वर आणलं, असं म्हणून 16 करू आपण, असं त्या दिवशी बोलणं झालं होतं. आता इथे जे तुमचं आहे सेम रूट, ह्यांचं थोडंसं तुमचं थोडं पुढे घ्या, ह्यांचं थोडं मागे घ्या, का हरकत आहे? कशाला भांडण? अहो मॅडम, हे खरं तर इथपर्यंत करायला पाहिजे. इतकं ठेवून काय करायचे मला सांगा तुम्ही. आम्ही सगळे इथले घरातले होतो मॅडम, आम्ही घरातले होतो मॅडम. 8 घर आहेत मध्ये मॅडम, आम्ही कसं करायचं? आमचे आजोब ऐका ना तुम्ही मॅडम, थांबा थोडं थांबा तुम्ही. आता आमच्या आज्या 15 जण मॅडम, हे सगळ्या गाड्या वगैरे सोडण्यासाठी प्रत्येकाला पार्किंगसाठी जागा सोडलेली आहे. आम्ही 8 जणांना करून घ्यावा का असंच ठेवा चिखल तसंच? नाही ना मॅडम, मॅडम तसं नाहीये. मी काय म्हणतोय, सरपंच भांडल्यासारखं नाही नाही मॅडम, तसं नाही. भांडण्याचा विषय बोलण्यासारखं हे बोलायचं बघा, सरपंच आम्हाला टाकून द्यायला तयार आहेत त्यांनी. नाही. ते, गुड फेथ मध्ये त्यांनी टाकून द्यायला तयार आहेत. टाकून घेणं हा भाग वेगळा. रस्त्याचा विषय. सरपंच कुठे गेले? कुठे गेले मनोज? आता मध्ये 8 घर आहेत, 8 जण तयार आहेत सगळे. मॅडम माझं ऐका, 8ला यांची जागा नाही. आपलं एस्टिमेट 20 मीटरचं आहे का? एस्टिमेट नुसार. हा बरं ठीक आहे. एस्टिमेट नुसार मग 20 फुटापर्यंत इथपर्यंत येते. करेक्ट दाखवत नाही. 5.20 अरे correct नाही होत estimate कुठे. नुसार इथपर्यंत आहात. हो आहे. हं? आता कुठे आणि कमी त्या बनायचं दिवशी जास्त आपण नाही. बोलल्याप्रमाणे इथपर्यंत आहात, म्हणजे स्टार्टिंग रोड पासून. 20-25 वर्ष झालं त्या रोड नाही दोन्हीच्या मॅडम मध्ये या. घ्या ना, काय फरक पडेल फुटवर रोड? मग राहिलेल्या जागेत काय करायचं? काय करायचं तुम्ही सांगा. त्याने नावाज करून देतो म्हणून म्हणले तुमच्या, कुणाच्या? तुम्ही ह्यांच्या देणार म्हणलेत ना, त्याने बाईट मध्ये बघा बघा ना मग. तुम्ही हे करून हा, हे काय बघा यांनी म्हणले, मग हे का जागेचं कसं? खोटं बोलायचं नाही. 8चा विषय नव्हता, विषय रस्त्याचा होता. मॅडमला बोलू द्या की मॅडम तुम्ही नावाज करून देणार आहे बोलले. हा, असं अजिबात नाही. सांगा त्यांना. मध्ये आहे ना तसं. तुम्ही कोणी बाईट द्याल? मी नाही, ते तुमचे सुद्धा आहे सगळं. शिवाजीराव तुम्ही होते त्या दिवशी. बरोबर. आपल्या काय रस्त्यातच झालं, आता रस्त्यातच झालं हे. मी आता सुद्धा आणि कोणाला नाही बोलू गावामध्ये समतोल नांदावा म्हणून मॅडमनी मध्यम मार्ग काढलेला होता. त्यांनी म्हणत होते 18 फूट आणि तुम्ही म्हणत होते 14 फूट. तर मॅडमनी दोघांच्या मधला मार्ग 16 फुटाचा केला होता. नाही, हे सांगा. आटाचा आणि नोंदीचा, उपोषणाचा, बोलण्याचा काहीही संबंध नव्हता. फक्त रस्ता फुटाचं चालू होतं तुमचं, मध्यम मार्ग काढून आपण 16. आताही मी काय म्हणलं, ह्यांचं थोडं हे करा. नाही मॅडम, हे करायची Estimate गुंजाईश करायची गरज गरज नाही ना, जागा आहे ना सर, त्यांची जागा कोण म्हणते? ऐका, जी रिकामी जागा असेल ती ग्रामपंचायतच्या मालकीची आहे. हे पटलं आपल्याला. जी मालकी नाहीये. म्हणून काय ग्रामपंचायत तिथे जाऊन कब्जा करणार आहे का प्रत्येक? ते कसं असतंय, तळ राखेल ते पाणी. ज्याच्या घराला लागून तो त्या मोकळ्या जागेचा वापर करतो. मग तो कोणी असो, हे असो, तुम्ही असो. बरोबर. त्याच्यात ग्रामपंचायत म्हणणार आहे का नाही ह्यानी नाही वापरायची, ह्यानी वापरायची म्हणता येईल सगळ्यांना का? वापरासाठी. नाही म्हणता येणार. मग तुम्ही जो नियम तुमच्या गावात इतरांसाठी लावलाय तोच नियम तुम्ही त्या जागेसाठी पण लावा. माझं काही म्हणणं नाही. आणि रस्त्याचा त्या जागेसाठी मॅडम एकट्यानं वापरू शकते तो का? माझा वाड्यात विषय नाहीये. गावठाणा बीडीओचा विषय, ग्रामसेवकांनी रिपोर्ट पाठवावा, बीडीओनी त्याच्यावर निर्णय घ्यावा. ती तो झालं माझा मॅडम. विषय तुम्ही नाही. नळाची सांगितलं फक्त होतं आणखी. रस्त्यापुरता आहे. नळाचं पण सांगितलं होतं मनोजला बोलून घेऊन, नळ काढून घ्या म्हणून. आता घेतलेले आहेत आणि आता युक्र त्याच्यामध्ये जमिनीमध्ये नळ आहेत ते बघा. प्रत्येकाचे घर आहेत. हे नळ आता घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये उकळा आता बी ह्याच्यामध्ये सगळ्याची नळ निघतील. हे तर आता काय घेतले? आता घेतले नाही. आताच कशी आली जागा? तुम्ही त्या दिवशी म्हणलं होतं नळाचं. नाही तुम्ही म्हणलं होतं ना त्या दिवशी, मनोजला बोलून घेऊन सांगितलं ना. बिलकुल. एवढ्या रस्त्यापुरताच बोला. 3 फुटाचा रस्ता आहे, त्याचा मध्य घ्यायचं का? नाही मॅडम. पूर्ण घ्यायचं. हा, पूर्ण घ्यायचं. Estimate प्रमाणे. राहिलेली जागा कोणाची नाही, सरकारची आहे, सगळ्याची आहे. हा, एकाची कोणाची नाही. ऐका, पण गावकऱ्यांनी इथे येऊन ही जागा वापरायची नाही. ते अलाउड पण नाही. बरोबर नाही, गावकऱ्यांना नाही ना. हा, त्या भिंतीपासून ह्या भिंतीपर्यंत जे कोणी राहतात मग ते हा, समोर असणारे येणार, शेजारचं येणार. मॅडम समोरच्या नंतर पाठी मागले ना बी सगळ्या वाड्याने सगळ्यांच वापरे. हा, तुमच्या वडिलांना किती भाऊ होते? 4 भाऊ होते. थांबा. हा 4 भाऊ होते. हा त्यांचे वडील एक होते. हा, वडील एक होते. एका वडिलांच्या 4 मुलांच्या वाटण्या झाल्या. बरोबर आहे. 4 मुलांना 4 भावांना किती मुलं आहेत आता? 2 2 3 3 आता आहेत ते प्रत्येकाला. किमान 10 आहेत. मग इथून
पाठीमागे त्या 10 जणांचे घर आहेत होय जुन्या आजोबांच्या जी जागा असेल बरोबर. तिचे तुकडे पडले. हा तुकडे पण मग तुम्ही असं म्हणणार का मागच्या 9 जणांना मी पुढे रस्त्याला बर दूध देणार? मॅडम तसं नसतं मॅडम तसं नसते ते बरोबर आहे पण कसं आहे वाटणीला कसं बसतंय कुणाला कमी जास्त शेतामध्ये राहते कुठं काही राहते तसं कसं म्हणता येतं मॅडम वाड्याच्या पलीकडून बी जागा आहे ती. आता पलीकडून बी जागा आहे मग पलीकडे बी करावं लागेल पलीकडे सगळे तेच भावाला आट आहे मॅडम. सगळ्यांनी समान वापरा फक्त गावातले कुणी त्या 10 जणांना कोणी येणार नाही इथं. गावातलं कोणीच येणार नाही मॅडम गावातलं कोणीच येणार नाही आता बाई नळ आहे ते सगळ्यांनी घेतले आताही उकरा तिथं मी उकरून दाखवतो आताही मग आम्ही इथंच वाढत रहिवाशांनी बोलायचं ग्रामपंचायतचा कर्मचारी कोण आहे हा या पाणीवाला कर्मचारी बापरमा या पुढे समोर या समोर या एवढे मॅनर्स नाही आहेत आपल्याला असं काय लक्षात येत नाही Process झालेत का? त्या गावाला पाणी पुरवठा किती दिवसापासून थांबा थांबा गुरु मदत नाही इथे कोणाचीच बाजू घ्यायची नाही जे खरंय खरं आहे ते सांगायचं हा. हे नवीन नळ घेण्यापूर्वी योजना अस्तित्वात होती. अरे बाकीचे कोण आहेत? नका बोलू. हा, बरोबर, बरोबर आले होते. बाबू मामा कोण आहे ते कोण आहेत? त्यांचे वडील आहेत. वडील आहेत. वडील आहे काय नाही नळ इथंच होते मोटारी लावलं तर पाणी नाही गेलं मध्ये मोटारीनं लावलं तर पाणी नाही गेलं माझं रान आहे ते माझ्याकडे आहे ना तुझी जागा आहे बाई. लहान मजा आहे म्हणा. मॅडम आणखी माझ्याकडे आहे कुठे मी सिद्ध करून दाखवते हे माझं घर आहे तुम्ही थांबा. म्हणून काय सगळा रस्ता तुमच्या मालकीचा असो समोर झालं म्हणजे एवढं काही बी करायला जमतंय समान वापर बापरमा पुढे बापरमा पुढे पुढे बोलवले तो वर्मा ते पहिलं नळ हे किती दिवस झाले इथं नळ होते सांगा तुम्ही. बऱ्याच दिवसापासून आहेत ना इथंच तुम्ही एका गावाला सोडणार वाड्यात नाही वाड्यात एकाचं का दोघांचं होतं बघा हा, पण बाकी बाकीचे इथं होते दुसरीच मध्ये कुठं होते की बरं मध्ये काय होते आणि इथं काय होते सगळ्यांचे बाहेरच आहेत सगळ्यांचे पाईपलाईन झाली की ती पहिली होती हा, दुसरी पाईपलाईन आहे तुम्ही सांगा हा जो नळ होता इथला तो पूर्वीपासून इथेच आहे इथं काय होते आणि मध्ये काय होते काय विचारलंय तेवढं सांगा. उगा बोल. इथला जो स्पेसिफिक हे काल रोड करताना काही नळ केले अरे मला निबंध नकोय हा जो नळ आहे, हे बघा, हे नळ हे ह्याचा माझा नळ कुठं होता सांगा तुम्ही. इथंच होता कधीपासून आहे? पाणी जसं आहे ना घेतलं तसं आहे हा आणि काही नळ दोघांची मध्ये होते बघा बरं थांबा दोन नळ मध्ये होते. मध्ये होते आता कुठे ते ते मध्ये काय होते आणि बाहेर काय आहेत अरे पूर्वी जे 2 नळ मध्ये होते आज कुठे आता मी बघायला नाही ते तिला इथं आहेत किंवा आता दुसरी पाईपलाईन केली ती आता महागून पाईपलाईन केली ही रोड पाईपलाईन झाली मॅडम. घेतली मनोज या इकडे समोर या कुणीतरी म्हणतंय माझ्या भिंतीपर्यंत घ्या म्हणून घ्यायचं
ते तुम्ही ठरवा. ग्रामसेवकांनी रिपोर्ट पाठवावा. आमचं म्हणणं होतं की पूर्ण करा, आमचा उद्देश बाकी काही पण त्या नव्हता. घरवाल्या त्यांना तसा वेळ दिला होता मॅडम, ऐका ना. रस्ता विकेल कोण वापरणार ही जागा? पण उद्या अजून चलून पुढे केलं तरी किती करायचं मला सांगा. जाऊ द्या, उद्या त्यांचं ते सिमेंट कोळू साहेब नाही नाही, असं हो एक मिनिट तुम्ही नाही असं कच्चा रस्ता वापरण्यापेक्षा केलेला रस्ता वापरा ना तुम्ही. मला वापरायचं नाही ते माझ्या पद्धतीने असं जमतंय का? काय आहे मॅडम, आता त्यांना माग एका दिवशी असं काय मला वेळ द्या, आम्ही 8 जण आहोत, विचार करून सांगतो मुले सगळ्यांसाठी चांगलं होणार आहे ना. 4 दिवसांनी परत फोन करून सांगितलं असं काय. एस्टिमेट प्रमाणे येतंय तिथपर्यंत करायला त्यांची काहीही हरकत नाहीये. तिथपर्यंत तुम्ही करून घ्या, ह्याला काही अडचण आहे का? बाकी तुमचं जे काही आहे ते आता मनोमिलन झाल्यावर तुमचे मन जे भांडणं आहेत ते संपवा. करायचं असेल करा. नाही ना मॅडम, काय राजकारणाचा विषयच नाही. तुम्ही ते अरे मी कुठे राजकारण शब्दच नाही वापरला. अरे मग आम्हाला काहीच काम नाही, कोणी तर आलं. मनोबल काय विषय आहे. हे तुम्ही एस्टिमेटनुसार तुम्हाला वाढवायचं. करू दे त्यांना Estimate प्रमाणे तुम्ही अडवू नका. मग ती बाहेरली जागा तर सगळ्याचीच आहे ना, त्याची नाही. ते नाही ते ठरवतो, मग मी ठरवतो. कुणी ठरवायला मालक नाही तर मॅडम, कुणी एक जण ठरवायला मालक नाही या जागेचा. या जागेचा मालक कुणी नाही ठरवायला. त्याने काय ठरवते? मला लिहून देतो म्हणले त्यांनी. मॅडम लिहून देतो म्हणून म्हणते. हा, हे पाहिजे होतं आम्हाला. आम्ही बातचीत करू शकतो तुमच्या सगळं. सायकोड सर या इकडे, बघा तुम्ही जरा या इकडे. घ्या, बंद करा, जाऊ द्या. आवाज बहुजनांचा.